मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेच कसे? आणि तुम्हाला सांगते, जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं, बँकचे डिटेल्स द्यावे लागतात, प्रूफ द्यावं लागतं, मग हे सगळं प्रूफ देताना मग हे चुकीच्या ठिकाणी गेलंच कसं? हा तिसरा मुद्दा. आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा, 0.1% मार्क नाही मिळालं तर तो फॉर्म रिजेक्ट होतो. विम्याचा योजना, शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो, तो रिजेक्ट होतो. स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात, तो रिजेक्ट होतो. मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म, मग त्या सिस्टीमनी रिजेक्ट कसे नाही केले? मग ही सिस्टम, ही तंत्रज्ञान कुठलं काढलं? डिजिटल इंडिया होतं ना. मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं, महिलांना मुलांना ॲडमिशन